नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी व्हेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. रोज आपण एक नैवेद्याचं ताट बघत असतो, पण कधी कधी काय होतं आपल्याकडे वेळ नसतो आणि अशा घाई गडबडीमध्ये पटकन असं काहीतरी आपल्याला नैवेद्याचं बनवायचं असतं. तर हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे, ज्या राईसबरोबर खाण्यासाठी कसली डाळ लागत नाही, कसला मसाला लागत नाही. अगदी तो तसा सुद्धा खाल्ला तरी एकदम छान लागतो. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले इथे मी बासमती 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. व्हेज पुलाव बनवताना शक्यतो बासमती जुना तांदूळ घ्यायचा. खडं मसाल्यामध्ये मी इथे दालचिनी वगैरे घेतलेले, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता भाज्यांमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता. ड्रायफ्रूट, मनुके यामध्ये मी घेतलेले आहे. फरसबी घेतलेले, स्वीटकॉर्न घेतलेले, मटार घेतलेले, बटाटा घेतलेला आहे. कढीपत्ता लागणार आहे आणि लिंबूसुद्धा आपल्याला यामध्ये लागणार आहे. सगळ्यात पहिलं तांदूळ स्वच्छ असं 4 ते 5 पाण्याने चोळून चोळून आपल्याला धुवून साईडला ठेवायचं. त्यानंतर कढईमध्ये मी इथे तूप घालून घेतलेले. आज आपण फक्त नैवेद्यासाठी व्हेज पुलाव बनवत असल्यामुळे मी हा भात पूर्ण तुपामध्ये बनवते आणि शक्यतो तुपामध्येच तो खूप छान लागतो. तर इथे एक पळीभर मी तूप घालून घेतलेले. खडा मसाला आणि 2-3 हिरव्या मिरच्या आपल्याला मध्ये अशा कट देऊन थोड्याशा अर्धा मिनिटभर तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर काजू आणि बदाम मी इथे घालून घेतलेले, ते सुद्धा तुपामध्ये आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. मनुके मी इथे घातलेले, ते सुद्धा आपल्याला इथे घालायचे. कढीपत्ता घालायचा आणि 1 मिनिटभर आपल्याला हे सगळं तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचे. बघू शकता काजूला आणि बदामला छान असा सोनेरी कलर आलेला आहे. त्यानंतर घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या. आता तुम्ही किती प्रमाणात भात बनवताय त्यानुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाणसुद्धा इथे कमी करू शकता आणि आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. पण व्हेज पुलाव बनवताना बेसिकली यामध्ये 4-5 भाज्याच मोजक्या घातल्या जातात. जास्त भाज्या यामध्ये घातल्या जात नाही. व्यवस्थित भाज्यासुद्धा तुपामध्ये परतून घ्यायच्या झाकण ठेवून. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाभर मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा. तांदूळ घालून घेतला की तांदूळसुद्धा तुपामध्ये आपल्याला थोडासा 1 मिनिटभर का होईना चांगला असा खालीवर करून परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी कसं घालायचं, तर इथे 1 वाटी तांदूळ घेतला होता ना, ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला डबल पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे. लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा. लिंबामुळे काय होतं, भात मोकळा सुटसुटीत होतो. आणि दुसरा गोष्ट म्हणजे काय होतं, खडा मसाला भाज्यांचा कलर उतरल्यामुळे भाताचा कलर बदलतो, तो बदलू नये, पांढरा शुभ्र हो म्हणून लिंबू आपल्याला इथे घालायचा. भाताला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की गॅस बारीक करायचा. झाकण ठेवून अगदी 10 मिनिटात वाफेवरती भात व्यवस्थित शिजला जातो. तर बघू शकता अगदी 10 मिनिटच लागलेले. 10 मिनिटामध्ये भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे. थोडासा भात असा ओलसर आहे, तरी पण भात ओलसर असतानाच हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचा. जास्त खालीवर करायचा नाही, नाहीतर भाताचा तुकडा पडू शकतो. इथे खालीवर करून घेतला की परत कढईमध्ये आपल्याला थोडासा असा पसरून ठेवायचा आणि परत झाकण ठेवून 5 मिनिटभर आपल्याला तसाच वाफेवरती ठेवायचं. छान असा आपला मोकळा सुटसुटीत व्हेज पुलाव आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनून तयार झालेला आहे. आज जास्त वेळ नव्हता, त्यामुळे फक्त मी हा नैवेद्यासाठी व्हेज पुलाव बनवून घेतलेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची